खूप दिवसांनी छोले भटुरे बनवायचा बेत ठरवला होता. छोले आदल्या दिवशी भिजत घातले होते. छोले कुकरला लावण्याआधी एका स्वच्छ कापडी कपड्यात थोडीशी चहा पावडर, एक मसाला वेलची, एक चक्री फूल आणि छोटासा दालचिनीचा तुकडा टाकून एक छोटीशी पोटली बांधून घ्यावी. छोले कुकरमध्ये टाकून त्यात ही बांधलेली पुरचुंडी आणि एक साल काढलेला बटाटा टाकून हलकंसं मीठ टाकून कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत दुसरीकडे भटुऱ्याचं पीठ मळायला घेतलं. 2 वाट्या गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकलं, अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली आणि थोडंसं तेल आणि 2 चमचे दही टाकून पाण्यात हे पीठ छान घट्टसर असं मळून ठेवलं. पीठ मळून मुरण्याकरता ठेवल्यावर दुसरीकडे छोलेच्या ग्रेव्हीची तयारी करायला घेतली. ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वात आधी कढई गरम करायला ठेवून हलकंसं तेल टाकून घेतलं. जिरं आणि 2 मिडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे छान ब्राऊन रंगावर परतून घेतले. नंतर हिरवी मिरची, आलं, लसूण आणि 2 मोठ्या आकाराचे टमाटे छान परतून घेतले मऊ होईपर्यंत. हे सर्व मिश्रणाची थंड झाल्यावर छान एक बारीक पेस्ट करून घेतली. कढईमध्ये पुन्हा 2 पळ्या तेल गरम करून घेतलं. त्यात 2-3 मसाल्याची पानं टाकून हळद, धने पावडर आणि घरगुती मसाला टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेली ग्रेव्ही छान तेलात परतून घ्यायची. अगदी तेल सुटेपर्यंत परतत राहायची. छोले कुकरला शिजायला ठेवताना त्यात एक बटाटा देखील टाकला होता. तो बटाटा स्मॅश करून ह्या ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायचा. ग्रेव्ही छान दाटसर होते आणि एक वेगळीच चव लागते. छोले अगदी छान मऊ शिजले होते. ग्रेव्हीला छान तेल सुटल्यावर हे कुकरला शिजवून घेतलेले छोले त्यात टाकून लागेल एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी टाकून छान 10 ते 15 मिनटं ही ग्रेव्ही मस्त झाकण देऊन उकळू द्यायची. 15 मिनटं ग्रेव्ही छान उकळून झाल्यावर मस्त असा छान तेलाचा तवंग सुटतो ग्रेव्हीला. वरून थोडीशी कसुरी मेथी चोळून टाकली. मस्त आपले छोले तयार आहेत. छान चमचमीत चटपटीत असे छोले तयार झाल्यावर दुसरीकडे कढईत तेल गरम करायला ठेवलं भटुरे तळण्याकरता. छोले तयार होईपर्यंत भटुऱ्याचं पीठ छान भिजलं गेलं होतं. लगेच एकीकडे भटुरे लाटण्याकरता घेतले. सुक्कं पीठ अजिबात न लावता अंडाकृती आकारामध्ये भटुरे लाटून घेतले आणि गरम गरम तेलात तळण्याकरता सोडून दिले. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल किती छान असे टम्म फुगले आहेत भटुरे. मैदा न वापरता देखील गव्हाच्या पिठाचे भटुरे किती मस्त टम्म फुगलेत बघा. तुम्हीसुद्धा नक्की याप्रमाणे छोले आणि भटुरे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगाल की कसे झाले होते. मुलांनी तर एवढ्या आवडीने खाल्ले, खूपच सुंदर झाले होते. कशी वाटली छोले भटुरेची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट करा.